नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. दिंड्या पताका वैष्णव नाचती, पैठणचा महिमा वर्णावा किती. संत एकनाथची माझी माय, आम्हा सुखा उने काय, असे अभंग गात लाखो वारकरी भक्ती रसात चिंब झाले. पैठण येथील शांतीब्रह्मश्री संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी सोहळ्यासाठी शेवगाव तालुक्यातील बालमटाके शेकटे बुद्रुक येथील श्री क्षेत्र संस्थान नारायणदास गडाचे मठाधिपती महंत बालकदास महाराज यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य अशा पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी पैठणसह पंचक्रोशीतील संत महंत महाराज मंडळी वारकरी यांनी पैठण येथील प्रतिष्ठान नगरीत हजेरी लावून वारकरी तृप्त झाले होते. वारकऱ्यांच्या गर्दीने अवघी संत नगरी भक्तिसागरात न्हावून निघाली आणि गेल्या 4 दिवसापासून याच नाथांच्या प्रतिष्ठान हरिनगरी शेवगाव तालुक्यातील बालमटाके शेकटे बुद्रुक येथील नारायणदास गडाचे मठाधिपती महंत बालकदास महाराज यांच्या नेतृत्वाखाली हरिनामाचा गजर करून तब्बल 6 दिवसाच्या कालावधीनंतर भव्य अशा या पायी दिंडी सोहळ्याची सांगता बुधवार दिनांक 11 रोजी सकाळी महंत बालकदास महाराज यांच्या सुश्राव्य अशा काल्याच्या कीर्तनाने, महाप्रसादाने तसेच काल्याची दहीहंडी फोडून सांगता करण्यात आली. या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी पंचक्रोशीतील वारकरी, भजनी मंडळी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शरण शरण एकनाथा पायी माथा ठेवीला आज या आपल्या श्री क्षेत्र नारायणदास गड बालमटाकळी शेकटे बुद्रुक या ठिकाणाहून पायी दिंडी सोहळा निघून आज 6वा दिवस पूर्ण झालेला आहे आणि शांती ब्रह्मनाथ बाबाच्या दरबारामध्ये आज या पायी दिंड्याची सोहळ्याची आनंदात सांगता पार पडलेली आहे. या दिंडी सोहळ्यामध्ये विनेकरी असतील, टाळकरी असतील, तुळशीवाले असतील, घोड्यावाले असतील, वाहनावाले असतील, आचार्य असतील, सर्वांनी वारकऱ्यांनी, महिला मंडळं असतील, तनाने मनाने धनाने सेवा केलेली आहे. सर्वांनी सहकार्य केलेलं आहे. अन्नदानाचं सहकार्य आमचे हरिभक्त परायण राम महाराज काळे यांनी केलेलं आहे. आमचे अमोल पाटील आहे, उमापूरकर यांचं दोघांचं दिंडी इथं येऊन परत जाईपर्यंत अन्नदान झालेलं आहे. तसेच सर्व आमची मुरमी, शेकटा, बालमटाकळी, सुकळे, खडकी, कोळगाव, सोनविहीर, सर्व मुरमी असेल, सर्व गावच्या अर्धपिंपरी असेल, धुमेगाव असेल, सर्व गावच्या ग्रामस्थांनी, उमापूर असेल, पवळाचीवाडी असेल, सर्व ग्रामस्थांनी तनाने मनाने धनाने सेवा केलेली आहे. नाथ बाबांच्या चरणी, नारायणदास बाबांच्या चरणी प्रार्थना करतो, त्यांना अशीच सद्बुद्धी द्या आणि साधू संतांची सेवा, धर्माचे पालन, आईवडिलाची सेवा त्यांच्या हाताने घडो अशी नाथबाबांच्या बाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि 2 शब्द संपवतो. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. प्रतिनिधी इसाक शेख, DNA मराठी, शेवगाव.